पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आंबेमोहोर तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. नाशिकच्या बाजारात या तांदळाला विशेष मागणी आहे. सुरुवातीला आंबेमोहोरचा दर 101 रुपये किलो होता, तर अवघ्या 12 दिवसांनी हा दर 120 रुपयांवर पोहोचलाय. आंबेमोहोर हा तांदूळ साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये चंद्रपूर मूल साईडला येतो. सुरुवातीला या आंबेमोहोरचा भाव होता 100 ते 101 रुपये. ज्यावेळेस डिमांड झाला त्याच्यानंतर तो 15 दिवसामध्येच 115-20 रुपयापर्यंत गेला. त्याच्या पुढच्या महिन्यात 140 रुपयापर्यंत गेला आणि आज 165 रुपये आंबेमोहोरचा भाव आहे. आंबेमोहोर हा तांदूळ साधारणतः लहान मुलांना जास्त करून वापरतात. हा पचायला हलका आहे आणि लहान मुलं याला आवडीने खातात. पचायला हलका असल्यामुळे आंबेमोहोरला डिमांड त्या हिशोबाने जास्त आहे. आणि आंबेमोहोर खाणारा हा क्लासच वर्ग वेगळा आहे की ज्याला आंबेमोहोरशिवाय दुसरा तांदूळच चालत नाही. त्यामुळे जे आंबेमोहोर खाणारे ते फिरून फिरून आंबेमोहोर घ्यायला येतात. फेब्रुवारीमध्ये 140 रुपये तर मे महिन्यात दर 165 रुपये किलो झाला. सध्या 30 किलोच्या कट्ट्यासाठी सुमारे 5,000 रुपये मोजावे लागतात. दरवाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसत असला तरी आंबेमोहोरची मागणी कायम आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.